लक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुनौमि सागरीणां विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साधुरेवोषजातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे गोवन्दविमुक्ते ज्ञानप्रदातुलसत्वचनामृतं च अद्वैतभावप्रदायितबुद्धिर्गस्य ज्ञानेश्वरस्वरूपमानतिगुणमेव श्रीरङ्गनाथं राजनमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तं नमामि वेदान्तविज्ञानवरिष्ठम्। ते दिवशी आपल्या 8 वाजता राहिलेल्या बाबा कारण द्यायची तर तू अवस्था हो पुढे सांगू ना आपण क्रमांक 2 पलायन त्याचा फक्त उल्लेख केला सुषुप्तावस्था प्रदेशस्थान तर ते मुळात या ग्रंथामध्ये नाही ते पण आता स्थूल देहाचं आपलं विश्लेषण झालं त्याच्यानंतर सूक्ष्मदेह आणि सूक्ष्मदेहानंतर कारण देहाचं थोडंसं आपण विश्लेषण करू। क्रमांक 2 पलायन जेव्हा शरीर धावते तेव्हा मी जाणतो इथून एक पाठीमागे क्रमांक 18 वरला दुसरा म्हणजे शोक काम झालं का आकाशाचा पहिला म्हणजे पहिलं हे झालं शोक झाला पहिलं पंचमहाभूत जे आकाश त्याच्यातील शोक नावाच्या तत्वाचं विश्लेषण काल झालं। आज काम नाही पान क्रमांक 17 49वा प्रश्न क्रमांक 2 जेव्हा का झालं काही झालंय नाही झालं याच्यात सांगितलं बरोबर आहे। जेव्हा काम उत्पन्न होतं तेव्हा मी त्यात जाणतो काम नसताही मी त्याच्या अभावात जाणतो सबब हा काम मी नाही हा काम माझा नाही हा काम आकाशाचा आहे मी कामाचा दृष्टा घटदृष्टा न्यायाने याहून वेगळा आहे याप्रमाणे मी काम नाही व काम माझा नाही असे जाणावे। आता ही जी 25 तत्व आहे या 25 तत्वामध्ये हेच विश्लेषण येणार आहे 25 वेळेस। एक झालं पहिलं कोणतं शोक मी नाही शोक माझा नाही परत शोक हा कोणाचा आहे की आकाशाचा आहे आणि मी त्याचा घटद्रष्टा या न्यायाने घटवून कसं आहे की त्या शोकून वेगळा आहे जाणणार आहे। तद्वत आता काम उत्पन्न होतो तेव्हा मी त्यास जाणतो ही गोष्ट कोणत्याही बुद्धिवान माणसाला निर्व्यातपणे ही त्याला त्या ठिकाणी मानावीच लागेल। अंतःकरणामध्ये जेव्हा कामाची उत्पत्ती होते काम वाढतो त्यावेळेस तुम्ही त्याला जाणता का नाही। पुढे गायलेलं त्याने काम नसताही मी त्याच्या अभावात जाणतो। जेव्हा अंतःकरणामध्ये काम राहत नाही जेव्हा राम राहतो काम राहत नाही त्यावेळेस तुम्ही त्याला जाणता का नाही। तुम्हाला जर विचारलं का हो तुमच्या अंतःकरणामध्ये आता काम आहे काय तुम्ही काय उत्तर देणार की नाही। म्हणजे काम जेव्हा उत्पन्न झाला त्यावेळेसही तुम्ही त्याच्या भावास जाणलं भाव म्हणजे अस्तित्व आणि जेव्हा काम राहत नाही त्यावेळेस त्या कामाच्या अभावासही तुम्ही जाणता म्हणजे भावा अभावास ज्या अर्थी जाणता त्या अर्थी तुम्ही त्या कामाहून कसे आहात वेगळे आहात। जसं घटाच्या भावास आणि घटाच्या अभावास घटाच्या अस्तित्वास आणि घटाच्या नसण्यास तुम्ही जर जाणता घट म्हणजे तुम्ही होणार का नाही। म्हणजे ज्या अर्थी तो त्याला जाणतो तर याचाच अर्थ असा की तो त्याच्याहून कसा आहे की वेगळा आहे। दृष्टांत काय सतत त्याने तोच दिलेला आहे घटद्रष्टा घटात भिन्न घटद्रष्टा हा जसं घटावून कसा असतो वेगळा असतो तद्वत काम जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा कामाच्या भावासही मी जाणतो आणि जेव्हा अंतःकरणामध्ये काम राहत नाही त्यावेळेस कामाच्या अभावात जाणतो मी।
याच्यावर काही श्रद्धा ठेवायची गरज आहे का? ह्या सिद्धांतावर नाही. ही गोष्ट कशी की स्वसंवेद्य आहे, तुमच्या सर्वांच्या अनुभवाची ही गोष्ट आहे. ही जी तत्वे सांगितलेली आहे ही तत्वे असली की तुम्ही त्याला जाणता, आणि तत्वे नसेल तरी सुद्धा तुम्ही त्याला जाणता. ते कार्यान्वित झाले तरी तुम्ही त्याला जाणतात, आणि ते जेव्हा निष्क्रिय झाले, अक्रिय झाले, तेव्हा तुम्ही त्याला जाणता. म्हणून काम उत्पन्न झाला की तुम्ही त्या कामाच्या भावात जाणतात, आणि काम जेव्हा राहत नाही त्याला काय म्हणायचं? कामाचा अभाव. ते असंही तुम्ही जाणता का नाही? ही गोष्ट काही अशी अपरोक्ष आहे, काही परोक्ष गोष्ट नाही. कुठेतरी असेल वा असा विषय नाही. ही गोष्ट निर्विवादपणे कोणत्याही बुद्धिवान माणसाची त्या ठिकाणी त्याला मानावीच लागेल की मी कामाहून वेगळा आहे. जे लोक देव मानत नाही त्यांनाही विचारा की तुम्ही कामरूप तुम्ही आहात का कामाहून वेगळे आहात? तर कामाहून कसे आहोत आपण? वेगळे आहोत. परत काय म्हणले? हा काम मी नाही, तुम्ही आहे का? अहो तुम्ही या बल्बला जाणलं, मग तुम्ही बल्ब आहात का? नाही. बल्बहून कसे आहात? तुम्ही वेगळे आहात. तुम्ही या ग्रंथात जाणलं, मग ग्रंथ तुम्ही आहात का? ग्रंथाहून तुम्ही कसे आहात की वेगळे आहात? ज्या वस्तूस आपण जाणतो ती वस्तू आपण कधी असत नाही, आपण तिच्याहून कसे असतो? वेगळे असतो. तद्वत तिथे कामाच्या अर्थी तुम्ही जाणता आणि कामाच्या भावाभावात जाणता. याचाच अर्थ असा आहे की काम तुम्ही नाही. शर्ट तुम्ही आहेत का? नाही. का बरं? सदरा मळाला, सदरा स्वच्छ आहे, सदरा आता त्या ठिकाणी फाटला, याला तुम्ही जाणता का नाही? नवीन सदरा घातला, नवा सदरा आहे, आता हे तुम्ही जर जाणलं त्याला. मग सदरा जर तुम्ही असता, मग सदरा मळाल्यानंतर तुम्ही मळाले नसतं का? मळाले असतात. पण सदरा मळाला, सदरा फाटला, सदरा जुना झाला, या अर्थी तुम्ही सदराच्या प्रत्येक प्रक्रियेला जाणता. याचाच अर्थ असा की सदऱ्याहून तुम्ही कसे आहात? वेगळे आहात. तसं काम उत्पन्न झाला तर काम मी नाही, काम कोणाचं नाही? माझाही नाही. काम हे जे तत्व आहे ते कोणाचं आहे? आकाशाचं आहे. सबब मी कामाचा द्रष्टा, घटद्रष्टा न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी काम नाही व काम माझा नाही असे जाणावे. मी काम नाही आणि काम माझा नाही. शोक मी नाही, शोक माझा नाही. कोणाचा आहे तो? आकाशाचा आहे. अभावास ठीक आहे. अभाव कार्यपत्तीच्या पूर्वीचा जो अभाव तो हा काय अभाव? मी त्याच्या अभावात जाणतो. आता वेदांत चिंतनामध्ये आणि न्यायशास्त्रामध्ये सुद्धा अभावाचे प्रकार सांगितलेले. अभावामध्ये आपला हा विचार चंद्रोदय, विचार सागर झाल्यानंतर वृत्ती प्रभाकारमध्ये काय आहे की अभावाचं विश्लेषण भरपूर आहे, चिंतन भरपूर आहे. अभाव नावाचा एक अनुपलब्धी नावाचा काय 6 प्रमाण आहेत ना. 6 प्रमाणामध्ये काय आहे की अभाव. तर कार्योत्पत्तीच्या पूर्वी जो अभाव तो प्राग अभाव होय. कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर जो अभाव असतो, ज्या वस्तूचा जो अभाव असतो त्याला कोणता अभाव म्हणायचा? प्राग अभाव. घटोत्पत्तीच्या पूर्वी घट आहे का नाही? तर नाही. म्हणजे काय? घटाचा अभाव आहे. मग घटाचा अभाव आहे, पण कधी आहे तो? घट उत्पन्न होण्याच्या अगोदर आहे. म्हणून घटाचा कोणता भाव समजायचा? त्या भाव समजायचा प्राग भाव. म्हणजे घट उत्पन्न होण्याच्या अगोदर घटाचा किंवा मनुष्य जन्माला येण्याच्या अगोदर मनुष्याचा जो अभाव आहे तो कोणता आहे? प्राग अभाव आहे. कोणतीही गोष्ट अशीच आहे. तुम्ही आता इथे येण्याच्या अगोदर तुमचा काय होता? अभावच होता. पण तुम्ही जसं येण्यापूर्वीचा अभाव आहे तो, जन्मापूर्वीचा नाही, तो कोणत्या पूर्वीचा आहे? येण्यापूर्वीचा. तसं इथं कार्योत्पत्तीच्या पूर्वी जो अभाव असतो त्याला कोणता अभाव म्हणायचा? प्राग अभाव. ही गोष्ट त्यांनी अगदी थोडीशी चालता चालता इथे सांगितली की प्राग अभाव समजायचा. जन्मापूर्वी आपला कोणता अभाव होता? आईच्या उदरात प्रवेश करण्याच्या अगोदर आपला अभाव होताच. अभाव आहे प्राग अभाव. प्राग अभाव कसा आहे? अनादि आहे, शांत आहे. तो कसा आहे? अनादि आहे. घटाच्या उत्पत्तीच्या पूर्वी घट कधीपासून नाही? कधी नाही. कधीपासून नाही. कधीपासून नाही. तो अनादि आहे. तो अभाव कधी आहे? कधीपासून नाही. नाहीच तो. मग आता काय झालं? ते घट उत्पन्न झाला, मग त्या घटाचा अभाव आता राहिला का गेला?
घटाचा अभाव नष्ट झाला. मग घटाचा अभाव नष्ट झाला म्हणजे काय झालं, तो अनादी आहे आणि शांत आहे. नाही कळालं? आम्ही आता घरी जाणार, आम्ही आता घरी नाही समजा हे कोणता अभाव आहे? कोणता? आमच्या घरी आणखी तुमचा अनन्य अभाव. तुम्ही आता इथं आहे तर घरी नाही, किंवा एका वस्तूचा अभाव त्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूच नाही, त्याला कोणता अभाव म्हणायचा? अन्योन्य अभाव. कोणता अभाव? अन्योन्य. खाली दिलेलंच आहे त्यांनी. आता घरी तुम्ही आहात का? नाही. मग घरी तुम्ही तुमचा अभावच आहे, पण तुमचा प्रागाभाव, तुमचा प्रागाभाव वाढते. समजा तुम्ही इथं आहेत ना, तुम्ही काय आता घरी नाही पण इथं आहेत का नाही, पण घराच्या दृष्टीने, घरच्याच्या दृष्टीने, स्थूल दृष्टीने तुमचा तिथं तिथं प्रागाभावच आहे. तर त्याला प्रागाभावाने म्हणतात. त्याने कार्योत्पत्तीच्या पूर्वी म्हटलेले. कशाच्या पूर्वी? कार्य उत्पन्न होण्याच्या अगोदर आपण नसणे, याला कोणता अभाव म्हणायचा? प्रागाभाव. नंतर नाशानंतर जो अभाव तो प्रध्वंस अभाव. नाशानंतर जो अभाव होता तो कोणता अभाव होतो? घट फुटला, आता काय झालं त्याचा अभाव, याला कोणता अभाव म्हणायचा? प्रध्वंस अभाव. याच्यावर जवळजवळ त्या वृत्ती प्रभाकर मध्ये सगळ्यात मोठा प्रकाश आहे. इतकं सगळ्यात जास्त डोकं जर माणसाचं अगदी त्या ठिकाणी भन होत असेल अभाव प्रकरणामध्ये, आता काय आपल्याला शिकायचं नाही. आपल्याकडे शिकण्याचाच अभाव आहे सगळ्यात महत्वाचा. आपल्याकडे कोणता अभाव? फार जास्त श्रवण करण्याचा भाव आहे, मग शिकण्याचा काय अभाव आहे. चला, नाही काही तर चालता चालता एवढं ध्यानात ठेवा. कार्योत्पत्तीच्या पूर्वी जो अभाव तो प्राग अभाव. नाशानंतर जो अभाव तो कोणता आहे? तीन काला ज्याचा अभाव तो अत्यंत अभाव होय. त्रयकालिक अत्यंत अभाव. तीनही कालामध्ये ज्याचा भाव नाही, ज्याचा काय आहे? अभावच आहे, त्याला कोणता अभाव म्हणायचा? अत्यंत अभाव. तीनही कालात, भूत, वर्तमान आणि भविष्य कालात जी वस्तू नाहीच त्याला काय म्हणायचं? अत्यंत अभाव. एखादं उदाहरण सांगावं तुम्ही. कोणतं? तू काशीचं तू पुन्हा एखादं काशीचं तू, हे जे सगळे अत्यंत अभावाचे काय आहे ते दृष्टांत आहे. याला नाम मात्र सत्ता आहे त्यांची. कशी आहे? नाम मात्र, नुसतं नाव आहे. बागुल पकडू वस्तू आहे का? काय आहे? फक्त नाव आहे. बागुल म्हणतात. काय ते? पण त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. म्हणजे जन्मापूर्वी नसणे याला म्हणायचं प्राग अभाव. नाशानंतर नसणे याला म्हणायचं प्रध्वंस अभाव. आणि जी वस्तू कधीच नाहीये त्याला काय म्हणायचा? अत्यंत अभाव. याच्यावर किती किती तर गंधर्व दुर्ग काय पाडावे, काय शशिविषाण मोडावे, व्हावे मग तोडावे कपुष्पगी. तसं दिसणारं जे जगत आहे याचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय म्हणजे बोध. बोध म्हणजे काय? प्रबोध म्हणजे काय? बऱ्याच लोकांमध्ये बोध शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले जातात, प्रबोध शब्दाचे वेगवेगळे अर्थ केले जातात. परंतु प्रबोध असेल, बोध असेल, या शब्दाचा खरा अर्थ असा आहे दिसणाऱ्या जगताचा त्रैकालिक अत्यंत अभावाच्या प्रतियोगित्वाचाही अभाव. याचं नाव आहे बोध. याचं नाव काय आहे? बोध. दिसणाऱ्या जगताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाच्या प्रतियोगित्वाचा अभाव. हे शिल्लकच वाटू राहिलं तुम्हाला. काय वाटू राहिलं? प्रतियोगित्वाचा अभाव. त्याला काय म्हणायचं? बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, म्हणजे कोणता? हा. आता एक बघा, वंद्यापुत्र हे आपण सतत शब्द वापरतो, पण वंद्यापुत्र मुळात आहे का? नाही. रज्जूवर बसलेला सर्प नाही, पण प्रतीती येऊन राहिली. वंद्यापुत्र नाही, परंतु प्रतीती येत नाहीये. येते का? नाही. सशेषरंग नाही, प्रतीती येते का? नाही. रज्जूवर बसलेला सर्प आहे का? नाही, पण प्रतीती येते का? नाही. काय येते? त्याची प्रतीती येते. म्हणजे प्रतीती येते,
रज्जू ज्ञानानंतर कसा बोध होतो आपल्याला की रज्जूवर सर्प हा आता नाही, पुढे होणार नाही. म्हणजे त्याचा काय झालं की त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय झाला. आता तुम्हाला अभावाचा ज्याचा अभाव सांगायचा तो त्याचा प्रतियोगी असतो. हा एक नियम आहे. आपल्याला ज्या वस्तूचा अभाव सांगायचा ती वस्तू त्या अभावाचा काय असते? प्रतियोगी. प्रतियोगी शब्दाचा अर्थ आहे शत्रू. प्रतियोगी म्हणजे कोण? शत्रू. शत्रू म्हणजे त्याचं त्या ठिकाणी वैरी. आता इथे घट आहे का? नाही. इथे काय आहे की घट नाही. मी काय सांगून राहिलो तुम्हाला? घटाचा अभाव सांगून राहिलो. इथे या आपल्या समोर व्यासपीठाच्या समोर इथे घट आहे का? नाही. मग घटाचा काय आहे? आता इथे अभाव आहे. मग घटाचा अभाव सांगून राहिलो मी तुम्हाला. तर घट या अभावाचा प्रतियोगी आहे. घट काय आहे? या अभावाचा प्रतियोगी आहे. मी तुम्हाला आता इथे समजा इथे एखादं दुसऱ्या आता एखादं समजा इथं एक लाडू आहे. त्या लाडूचा अभाव आता इथे लाडू आहे का सध्या? नाही. मग लाडू नाही म्हणजे लाडूचा काय सांगून राहिलो तुम्हाला मी? अभाव सांगून राहिलो. मग हा लाडूचा जो अभाव आहे तर या इथे लाडू नाही, इथे लाडूचा अभाव आहे. काय सांगून काय राहिलो तुम्हाला? अभाव सांगून राहिलो. मग हा अभाव आणि तो जो लाडू येतो त्याचा प्रतियोगी या अभावाचा. कळलं का? या अभावाचा प्रतियोगी कोण आहे? लाडू. प्रत्येक वस्तूच्या संबंधी ही गोष्ट ध्यानात ठेवायची की आपल्याला ज्या वस्तूचा आपण अभाव सांगतो ती वस्तू त्या अभावाचा कोण असते? प्रतियोगी असते. आता इथे सर्प आहे का? नाही. सर्प इथे नाही. मग सर्पाचा काय सांगू राहिलो आपण? अभाव. कोबरा सर्प इथे आहे का? नाही. जो कोबरा सर्प असेल त्याचा काय आहे त्या ठिकाणी? प्रतियोगी. या अभावाचा तो काय आहे? प्रतियोगी. आता सर्प निघाला आणि सर्प निघाल्यानंतर तो सर्प आपण मारला. काय झालं? मारला. सर्प निघाला. आता निघाल्याबरोबर त्याचा भाव का भाव होता? तो भाव. म्हणजे सर्प निघाला, सर्प आला, त्याचा झाला भाव, त्याचं झालं अस्तित्व. आणि परत सर्प मारला. आता काय झालं? त्या सर्पाचा अभाव झाला. सर्प राहिला का आता? नाही. आता झोपलो नाही आम्ही रात्रभर. का झोपलो नाही? तर आमच्या घरामध्ये काय निघला होता? सर्प. तो दिसाच ना. रात्रभर झोपलो नाही आम्ही. रात्रभर का झोपलो नाही? तर घरामध्ये कुठे ना कुठेतरी सर्प आहे. बिळात बघ, पलंगाखाली बघ, कुठेतरी कपाटाच्या पाठीमागे बघ, नाही सर्प. नंतर सकाळी एक मनुष्य आला, त्यानं तो सर्प मारला. आता आम्ही निवांत झोपलो. का झालं? सर्पाचा काय झाला? अभाव. आता अगोदर नव्हता तो प्राग अभाव. तो तिथं नव्हताच. तिथं आलेलाच तो नव्हता. आणि आता आला त्याचा झाला भाव. आणि आता तो मेला. आता काय झाला? त्या सर्पाचा अभाव. कोणता अभाव झाला? तो प्रथमचा अभाव. तो नाश पावला की नाही सर्प? मग आता त्या सर्पाच्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे? ते प्रेत. मेलेला सर्प आहे की नाही? या सर्पाचा अभाव झाला का नाही आपल्या घरामध्ये? मग त्याचा प्रतियोगी कोण आहे आता? तो मेलेला सर्प आहे. कुठे तो फेकून दिला, कुठे तो कुजला. म्हणजे या अभावाचा प्रतियोगी तो कोण आहे? सर्प आहे. रज्जूवर वाचलेला जो सर्प आहे आणि जेव्हा तुम्हाला रज्जूचं ज्ञान होतं त्यावेळेस त्या सर्पाचा अभाव होतो का भाव होतो? राहतो अभाव राहतो. मला त्याचा प्रतियोगी दाखवा. त्याचा प्रतियोगी आहे का? तो रज्जूरूप होतो, त्याला प्रतियोगी नाही का? तो नव्हताच ना पूर्वी. जसं या सर्पाला कोण आहे? सर्पाच्या अभावाला प्रतियोगी. या व्यावहारिक सर्पाचा अभाव जेव्हा होतो तेव्हा त्याचा कोण असतो? प्रतियोगी असतो. अहो एखादा माणूस मारला, मारल्यानंतर त्याचा काय झाला? तर अभाव झाला. मग अभाव झाल्यानंतर त्या अभावाचा प्रतियोगी कोण? तो माणूस आहे. त्याचं 10वं सुरू आहे किंवा त्याचं 13स सुरू आहे किंवा त्याचं 6 मास सुरू आहे. काय झालं? तो त्याचा कोण आहे? प्रतियोगी आहे. आणि खोडावर माणूस भासला. लाकडाच्या खोडावर काय आहे? माणूस. अरे बाप, चोर आपल्या पाठीमागे लागले काय? चोर आपल्या पाठीमागे लागला काय? तुम्ही असं म्हणणार काय आम्ही इतकी वेडे का? एवढे वेडे आहोत का? आम्हाला खोडावर माणूस नाही, माणसं दिसते. नुसतं माणूस दिसत नाही. काय दिसते? माणसं दिसते. आमचं विदर्भामध्ये आमचे एक मित्र आहेत, चांगले शिक्षक, फार मोठे आहे. ते प्राचार्य होते काही दिवस. पण ते असे ध्यानावर राहत नाही कधी.
ते विसरून जातात ते. मी एका गावाला त्यांच्या गावात गेलो, तिथे जेवण वगैरे केलं, गाडी ठेवली आपली मोठी. चला म्हणलं आपण तुमच्या मोटरसायकलवर जाऊ म्हणलं. काय 3 किलोमीटर गाव होतं, त्या गावाला कीर्तनाला गेलो मी. आता ज्या गावात कीर्तनाला गेलो त्या गावात मी ज्या गावात जेवलो ज्या गुरुजीच्या घरी, त्या गावात जवळ 50, 60, 70 लोक आले कीर्तनाला. आम्ही इकडून जेव्हा गाडीवर चाललो होतो, लोकांची अशी रांगच्या रांग चालली होती कीर्तनाला. कीर्तन झालं, मग तिथं थोडं आम्हाला काय झालं की चहा पाणी घ्यायला काय झालं की वेळ झाला. तोपर्यंत हे सगळे लोक वापस आले. आता त्या गुरुजीचा असा समजच झाला ना की 100 लोक होईच बरं इकडून जाताना. पण आमच्या त्या एका तासाच्या त्या कालावधीमध्ये हे सगळे लोक घरी निघून आले. माझ्या मोटरसायकलवर निघाल्यानंतर त्या रस्त्याच्या दुतर्फाशी उन्हाळा होता, असे झुडपं होते झाडाचे. इथे एक झुडू, त्या तिथे एक झुडू, यांचं हरणं बंदच नाही. तुम्ही किती माणसं चालली म्हणे. अहो बाबा, ते माणसं नाही म्हटलं, ते झुडपं आहेत. मग दिसला की नाही त्यांना माणूस नाही दिसला, माणसं दिसली. सांगण्याचा हेतू हा आहे, स्थानूवर पुरुष भासल्यानंतर जेव्हा आपल्याला स्थानूचं ज्ञान होतं त्यावेळेस त्या पुरुषाचा काय होतो, आवाज होतो का नाही. मग आता मी तुम्हाला जर असं विचारलं की त्या त्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे प्रतियोगी त्याला, तिथे प्रतियोगी नाही आहे. हे तुम्हाला कळालं का, नसलं कळालं तर परत एकदा सांगतो की व्यावहारिक पदार्थ जेव्हा त्याचा अभाव होतो तेव्हा त्याचा काय असतो की प्रतियोगी असतो. आता तुम्ही इथून गेल्यानंतर तुमचा काय झाला, अभाव. मग या तुमच्या अभावाचा प्रतियोगी कोण आहे, तुम्ही आहेत की नाही. आता तुमच्या घरी तुमचा काय आहे की अभाव आहे, तुमच्या घरी तुमचा काय आहे की अभाव आहे. त्याचे प्रतियोगी तुम्ही इथे आहे. बरं, इथून तुम्ही गेले, आता इथे अभाव आहे, इथे अभाव. आता या अभावाचे प्रतियोगी तुम्ही तिथे आहे. इथल्या अभावाचे प्रतियोगी तुम्ही, तिथल्या अभावाचे प्रतियोगी तुम्ही, असं आहेत का नाही. आता हे चांगलं कळून घ्या तुम्ही. घट फुटला, घटाचा अभाव झाला. मग घटाभावाचा प्रतियोगी कोण, तो फुटलेला घट. माणूस मेला, त्या माणसाचा अभाव झाला. त्या अभावाचा प्रतियोगी कोण, तो मेलेला माणूस. सर्प मेला, सर्प मेल्यानंतर त्याचा अभाव झाला. त्या अभावाचा प्रतियोगी कोण, सर्प. रज्जूवर भासलेला सर्प, त्याचा बाध झाला, म्हणजे तो आता दिसत नाही, रज्जूरूप झाला. त्याचा प्रतियोगी आहे का, नाही. प्रतियोगी नाही. म्हणजे प्रतियोगीचा काय झाला, अभाव. आता हे जे जगत आहे, आणि जेव्हा तुम्हाला या जगदाधिष्ठान ब्रह्माचं अपरोक्षत्वानं ज्ञान होईल त्यावेळेस या जगाचा अभाव झाला का राहील, अभाव. जगाचा काय झाला आता, अभाव. तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं, अपरोक्ष अनुभूती आली, मी ब्रह्म आहे हे तुम्हाला अपरोक्ष अनुभव. आता जग दिसेल का, नाही. आता जग आहे का, नाही. न झाला प्रपंच आहे, प्रपंच. आता जग नाही, मग आता जगाचा अभाव आहे का, भाव आहे, अभाव. मग आता या जगाच्या अभावाचा प्रतियोगी आहे का, नाही. म्हणून काय म्हणायचं, दिसणाऱ्या जगताचा किंवा दिसणाऱ्या जगताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाचा प्रतियोगित्वाचा हे अभाव. त्याला प्रतियोगीच नाही. भासणाऱ्या पदार्थास काय नसतो, प्रतियोगी नसतो. तो काय होत असतो की अधिष्ठान स्वरूप होत असतो. काय होत असतो तो, जो पदार्थ भासला, ज्या पदार्थाची फक्त प्रतीती आली, तर त्या पदार्थाला स्वतंत्र अस्तित्व नसून ते ज्याच्यावर भासलं ते अधिष्ठानाचं अस्तित्व त्याच्यामध्ये आपल्याला दिसत असतं. जाऊ दे, आपलं प्रवचन होईल. हा कुठला विषय चालला की 3 कालात ज्याचा अभाव, तो कोणता अभाव आहे, अत्यंत अभाव. आणि म्हणून असं बोलताना दिसणाऱ्या जगताचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय म्हणजे बोध नाही. चांगलं सूक्ष्मता जर याच्यात बघितली तर दिसणाऱ्या जगताच्या त्रैकालिक अत्यंत अभावाच्या प्रतियोगित्वाचाही अभाव, याला काय म्हणायचं, बोध. याला म्हणायचं प्रबोध, याला म्हणायचं अनुभव. बस. आता अन्य वस्तूचा जो भेद तो अन्योन्य अभाव आहे. याप्रमाणे अभावाचे 4 प्रकार आहेत. अन्य वस्तूची याला काही, याच्यात काही नाही. आता मोबाईलचा आणि या ग्रंथाचा भेद आहे का, भेद आहे. याला कोणता अभाव म्हणायचा,
म्हणजे मोबाईल ग्रंथात नाही आणि ग्रंथ मोबाईल मध्ये. परस्पराचा जो भेद आहे याला कोणता अभाव म्हणायचा? अन्योन्य अभाव. अन्याच्या अन्य वस्तू ठिकाणी काय आहे की अभाव. बायको म्हणजे तुम्ही म्हणजे बायको होईल का? नाही, तुमच्यात काय की भेद आहे आणि भेदालाच काय म्हणायचं? अन्योन्य अभाव. दोन वस्तूचा परस्परामध्ये असणारा जो भेद म्हणजे परस्परात असणारा काय आहे की तो अभाव आहे आणि याला कोणता अभाव म्हणायचा? अन्योन्य अभाव. आता फक्त आपण इथे फक्त शिकलो, काय झालं की थोडं शिकलो, याच्यावर खूप मोठं काय की विश्लेषण करता येईल. तुम्हाला ते नाही का ते येत असलं लाभू पुरता उतारा काय दिले तर आपण फक्त कामापुरता तुम्हाला उतारा दिला. याचं विश्लेषण पुढे भरपूर आहे. हा, आता कामाच्या अभावास मी जाणतो. चला क्रमांक 3. जेव्हा क्रोध येतो तेव्हा मी त्यात जाणतो. तो नसता त्याच्या अभावाला मी जाणतो. सबब हा क्रोध मी नाही, हा क्रोध माझा नाही, हा क्रोध आकाशाचा आहे. मी क्रोधाचा जाणारा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी क्रोध नाही व क्रोध माझा नाही हे जाणावे. तुम्हाला क्रोध येतो का नाही खरं सांगायचं? हा, क्रोध येतो. एखादी विनाकारण काही तुमच्यावर आक्षेप वगैरे आले, काही विनाकारण कोणी काही केलं तर क्रोध तुम्हाला येतो. मग क्रोध तुम्हाला येतो याचा अर्थ आता क्रोध आहे का तुमच्याकडे? नाही. आणि जेव्हा क्रोध येतो तेव्हा तुम्हाला कळतो की मला काय झालं की राग आला, क्रोध आला. आता क्रोध आहे का? तर नाही. बरं, जेव्हा क्रोध येतो तेव्हा तुम्हाला कळतो का नाही? कळतोय. म्हणजे क्रोध आला हेही तुम्हाला कळतं आणि आता क्रोध नाही हे सुद्धा तुम्हाला काय होतं की कळतं. हे काम, क्रोध, शोक हे जे आहेत ना हे भयंकर लोक आहे, हे अवघड आहे. मग क्रोध आला हेही मला कळतं आणि क्रोध आता नाही, क्रोधाचं काय आहे की अभाव आहे हेही मला आता कळतं. म्हणजे मी त्याच्याहून कसं आहे? वेगळं आहे. काय लिहिलं? जेव्हा क्रोध येतो तेव्हा मी त्यात जाणतो. तो नसता त्याच्या अभावाला मी जाणतो. सबब हा क्रोध मी नाही. म्हणजे क्रोध तुमच्या ठिकाणी आगमापायी आहे. म्हणजे येणारा जाणारा आहे. परिस्थिती उद्भवली क्रोध येतोय आणि परिस्थिती निवळली क्रोध काय होतो? जातो. पण तुम्ही त्याला काय करता की जाणता. मग हा क्रोध मी नाही ही गोष्ट खुणगाट अशी त्या ठिकाणी करून घ्यायची की हा क्रोध मी नाही, हा क्रोध माझाही नाही. आणि एवढंच नव्हे तर तो क्रोध आणि त्या क्रोधावरून मी कसा आहे? तर क्रोधाचा जाणणारा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी क्रोध नाही व क्रोध माझा नाही हे जाणावे. हे ज्या रस्त्याने आपल्या हायवेने आता एवढी मोठी वाहनं चालवून राहिली, तुम्ही ते वाहनं मी समजता का माझे समजता? काय काय समजून राहिली? मीही समजत नाही आणि माझेही समजत नाही. एक लक्षात घ्या, हे काम, क्रोध ही जी आहेत ना ही मंडळी भयंकर. आता याच्यावर आपल्याला चिंतन करायचं नाही. काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा महाशनु महापाप महाविद्येन अमित वैरिण. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय धरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मार्ग दे. माऊली ज्ञानोबराने सुंदर चिंतन केलं. हे दोरी विन बांधिती, चिखली विन रुविती, पाशी विन गोविती. काही ते अवघड माणसं आहे. याच्यातून काही लोक म्हणतात आमच्याकडे 3 नाही 1च आहे. माऊली ज्ञानोबराने सांगितलं, या काम क्रोधा लोभा माझी जीवी जो होय उभा तो निरयपुरीचा सभा सन्मानू पावे. हे तिन्हीतून कोणत्या एका दरवाज्यातून गेले तुम्ही ते नरकातच जातात. असे काय ते काम क्रोध आहे. हे बघा, साधकांनी काम क्रोधावर काय करायला पाहिजे की नियमन करायला पाहिजे, बंधन त्याच्यावरती घालायला पाहिजे. पण आता हा जो विषय सुरू आहे आपला हा तत्वज्ञानाचा विषय सुरू आहे. मी कोण आहे याचं चिंतन सुरू आहे. मग आपण त्या वाहनाकडे कधीतरी आता सध्या असं बघतोय का हे वाहन कोणाचं असेल, ते पंक्चर झालं तर कसं व्हावं, काही विचारत होते त्याच्या मनात. का बरं हे विचारित नाही? ते मी नाही आणि ते माझं नाही. म्हणून मी त्याच्याहून कसं आहे की वेगळा आहे. म्हणजे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काय करतो? दुर्लक्ष. याचाच अर्थ त्याचे काय करून राहिलो आपण? उपेक्षा. काय करू? हे बघा, तुमच्या घरी तुमच्या मुलाचे जे मित्र आहे ते जर मित्र बरोबर नसेल, पण मुलगाही तुमचा समजा त्या मित्राच्या नादाला लागून थोडा अवगुणी बनत असेल आणि तुम्हाला
त्या मुलाचे मित्र घरी येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही जर समजा ते मुलाचे मित्र आले, त्यांना चहा पाणी ब्रेड बिस्किट दिलं तर ते सतत सतत येतील का? येणार नाही. मग त्या मुलाला पण म्हणता येत नाही, कारण तुमच्या मित्राचे मुलं तुमच्या मुलाचे मित्र. तुम्ही जर म्हटले आमच्या घरी येऊ नको, तुमच्या मित्राला वेळ वाटणार नाही का? बरं ते जर येत राहिले तर तुमचा मुलगा बिघडतो. मग काय करायला पाहिजे? काही करायला नाही पाहिजे. घरातील प्रत्येकाने त्या आलेल्या मुलाची उपेक्षा करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? उपेक्षा. एखाद्या माणसाला आमच्या घरी येऊ नको असं जर म्हटलं त्याला राग येतो. त्याला राग येतो का नाही? आमच्या घरी येऊ नको असं कसं काय म्हणलं? मग आमच्या घरी येऊच नको म्हटला, मग काय करायचं? तसं नाही करायचं. आमच्या घरी येऊच नको म्हणायचं नाही आणि हळूहळू त्याची उपेक्षा करायची. तो घरी आला की आपल्या बातम्या पाहत बसायचं. चहा करायचा त्याला, चहा द्यायचा, सुपारी द्यायची, पण आपण बातम्या बघायच्या, पेपर वाचायचा, नाही तर आपण ग्रंथ वाचायचा. त्याला वाटतं काय मी एवढ्या वेळ बसलो पण हा म्हटला नाही, माझं काही आदरात येते नाही, कसं काय झालं काहीच नाही. 1, 2, 3, 4 वेळेस उपेक्षा झाली, तो म्हणतो याच्याकडे जाणंच नको. घरी येऊ नको म्हटलं का आपण त्याला नाही. मग काय केली आपण त्याची? यांची काय व्हायला पाहिजे? उपेक्षा. काम आणि उपेक्षा कधी होईल? हा मी नाही, हा माझा नाही, आणि माझा नाही याचा काही संबंध नाही. मग ज्या वस्तूचा माझा संबंधच नाही त्याचा आदर करायचा कशात? आणि आपण काय करतो? सद्गुणाचा आदर करीत नाही. मला सद्गुणाचा कधीच आदर करत नाही, कदर करीत नाही. वाईट गुणाचा जास्त करतो, आदर करतो. खरं सांगा, आपल्याला आता वेळेस किती चांगल्या प्रकारची शिकवण लोकांनी दिली असेल ती आठवणीत नाही. आणि जी लोक आपल्याशी वाईट वागली त्यांच्या गोष्टी आजही सुद्धा काय आपल्या आठवणीत. हा तर मला वाटतं जीवाचा काय की फार मोठा काय की एक भ्रम आहे की आपण चूक आहे कोणती की ज्या गोष्टीचा आपल्या जीवनाशी काही फारसा संबंध नाही त्या गोष्टी कायम ध्यानात ठेवतो पिढ्यानपिढ्या. ते मरताना म्हातारा सांगून ठेवते काय मेला तरी चालेल पण पोळ्याचा बैल आपला पुढंच निघला पाहिजे. म्हणजे मरताना पिढ्यानपिढ्या आपला विषय काय चालला हे तुम्ही कळून घ्या. याच्यामध्ये काय होणार आहे? याच्यामध्ये तुम्ही ह्या सर्व शरीराविषयी उपहास तुमचा तयार होणार आहे, उपेक्षा तयार होणार आहे. कारण हे मी नाही आणि हे माझं नाही. कोणाचं आहे तर ते त्यांचं आहे. 4 जेव्हा मोह होतो तेव्हा मी त्यात जाणतो, तो नसता त्याच्या अभावालाही मी जाणतो. सबब हा मोह मी नाही, हा मोह माझा नाही, हा मोह आकाशाचा आहे. मी या मोहाचा जाणता दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मोह मी नाही व तो माझा नाही हे जाणं. बस मोह जेव्हा होतो, आता हे तुम्हाला काही सांगायची गरजच नाही ना. जेव्हा तुम्हा अंतःकरणात भयंकर मोह तयार होतो, भयंकर. तुमचा मुलगा चांगलं काम करायला लागला की माझा मुलगा बबड्या करता तुम्ही त्यास म्हणजे काय तयार होत त्याच्याविषयी मोह. आणि त्यानं जे एखाद्या वेळेस तुम्हाला भयंकर अशी नको तशी शिवी जर दिली मग तुम्हाला काय क्रोध येतो त्याच्या तुमच्या अंतःकरणामध्ये. याचा अर्थ मोह राहतो त्याच्याविषयी राहतो पण तेवढ्या पुरता राहतो का तो? नाही. मग काय होतं जेव्हा मोह उत्पन्न झाला तेव्हाही तुम्हाला कळतं की मला माझ्या मुलाविषयी मोह तयार झाला. आणि जेव्हा त्या मोहाचा अभाव होतो तेव्हाही तुम्हाला वाटतं की आता माझ्या अंतःकरणात त्याच्याविषयी काय नाही, मोह नाही. म्हणजे मोहाच्या भावास मोहाच्या अभावास आणि त्या ठिकाणी त्याला तुम्ही जाणता. म्हणून मोह मी नाही, मोह माझा नाही, तो कोणाचा आहे तर आकाशाचं तत्व आहे. आणि मी मोहाचा द्रष्टा घटद्रष्टा घटात भिन्न हा या न्यायाने त्याच्यावर कसा आहे वेगळा आहे. मोहास काय म्हटले हो ज्ञानोबर आहे? मोहास ज्ञानोबर आहे मदिरा म्हटले. काय म्हटले? जे मोह मदिरा बोलले विषय विखे हरले. महाराज म्हणतात मोह मदिरा भयंकर अवघड आहे. मोह ही गोष्टच अवघड आहे. आता राहिले म्हणा आता कशाचंही मद्य बनवतात नाही गो. पूर्वी कशाचं बनवायचे छगन महाराज? मोहाची. काय बनवायचे? मोहाची मदिरा. मदिरा म्हणजे दारू. आणि ज्ञानोबरांनी किती सुंदर चिंतन केलं की मोहाला मदिरा म्हटले ज्ञानोबरांनी. कारण मदिरेचा स्वभावच असा आहे. कसा आहे की तुम्ही ती कितीही सावध होऊन घ्या, ध्यान धरून घ्या,
किती तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानी असाल तरी घ्या, तरी तिचा प्रभाव एकदा त्या ठिकाणी ती सुरू केला की त्या ठिकाणी त्या माणसाला ती माजिरा करून सोडते. काय करून सोडते? प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध होनी घे मदिरा आणि होनी ठाके माजिरा तेच क्षणी, म्हणजे नंतर नाही, अगदी एक 5-10 मिनिटामध्ये तो. एरवी माणसं कोणी कोणाला बोलत नाही, ती माणसं सगळ्यात सज्जन माणसं, म्हणजे खरंच सज्जन माणसं. काही असे काही मोकार असतील, पण किमान माझ्या निरीक्षणात तरी 75 ते 80% लोक असे की ते ज्यावेळेस मदिरा घेत नाही त्यावेळेस ते कोणाला बोलणार. खरं ते काय असते की लाजते भाजी कोणा गेल्यामुळे काय होते ते नाचतात. पण एकदा ते घेतलं ना तर मग काय म्हणतात ते, हो रे ठाके माजिरा तेची क्षणी. एकदम माजिरी होतात ते, भयंकर. दृष्टांत तसं काल्पनिक पांडुरंग महाराज पण तुम्हाला कीर्तन सांगण्यासाठी उपयुक्त म्हणून सांगून देतो. हा, चालता चालता पुन्हा कसं डोक्यातून निघून जातं मग कधीतरी ध्यान देत नाही. दुष्काळ पडला, पाण्याची सगळी वानवान झाली आणि पाण्याने पशु पक्षी माणसं मरायली बरीच. आणि मग योगायोग असा झाला, अगदी जूनच्या शेवट असं एक 15 जून म्हणजे अर्धा जून गेला, खरंच 7 जूनला पाऊस यायला पाहिजे ना. 15 जून 7 जून अशी की शेतकऱ्याची कामाची काय असते, लगबग असते. आणि मग पाऊसच नाही, ऊन, बरेच पक्षी मारतायत. मग काय एक शेतकरी गेला, मग पाऊस पडला असा, मग गेला रानात गेल्यानंतर मग काय विनायक महाराज त्याचं एक झाड होतं असं आंब्याचं, त्या आंब्याच्या झाडाखाली एक पोपट आणि एक वाघ मोठा आणि गाढव असं पाण्याची शोधात आले असते. मग शेतकरी थोडा वारकरी होता, थोडा चांगला होता, त्याला वाटलं आता हे 3 प्राणी आणि नेमकेच मेले 1-2 दिवसात. पूर्वीची लोक वानर जर मेलं ना गावामध्ये त्याची मौत करायची बा. आताही काही करीत असते की वानर जर मेलं समजा कशाला आपटून वगैरे तर त्याची मौत करायची. कुत्रं मेलं, घरातला चांगला एखादा बैल मेला त्याची मौत करायची. त्या माणसाला वाटलं जाऊ द्या. मग त्यानं काय केलं, मोठा खड्डा खोदला आणि मग ते गाढव मोठं होतं, गाढव टाकला त्याच्यावर, गाढव टाकला त्याच्यात आणि एक पोपट मेला होता असा राहून, आणि तो टाकला आणि त्याच्यावर काय केलं, माती वगैरे टाकली, ज्ञान पडीत होतं शेर, आणि त्याच्यावर झाड उगलं आणि ते झाड मोहाचं आहे. ते झाड काही आजही तुम्ही MP मध्ये जा, आपली मंडळी कडवणची लेबर आणायला जाते, मोहाचे सगळे तिकडे. काय आहे, तुम्ही आपला हा सातपुडा नाही का, सातपुडा असा पार केला किंवा सातपुड्याच्या पलीकडला भाग सगळे काय मोहाचेच झाड आहे. आपल्याकडे त्या लिंबोळे तरी कमी आहे, एवढे मोह आहे तिकडे. आणि त्याचे मध्य वगैरे तयार करतात. आणि मग ते झाड उगलं, झाडाला ते पहा तुम्ही, झाडाचे ते हे असते मोहाचे, असं बरोबर पोपटासारखं असते. आणि ते सगळं ते बियाणं, आणि मग ते मोह आल्यानंतर मग ते मोह खाऊ लागला, आणि त्याला जरा धुंद देऊ लागली. मग त्याने त्या मोहावर काय केली की प्रक्रिया केली, आणि त्याचं काय बनलं हे मद्य. आणि त्याचा परिणाम आहे. मग आता समजा त्यांना मापात घेतली, काय केली, पोपटासारखा बोलतो. कसा बोलतो तो, पोपट. वरच्या तोंडात पोपट होतं की नाही, पोपटच असा. अहो अशा गप्पा करतो तो. एरवी असा काय चाललं माऊली तर काय हो नाही काही, पण त्यांना ते लावली बाबा आपलं असं चाललंय, म्हणजे काय झालं पोपट. आणि पुन्हा दुसरं माप लावलं, खाली वाघ राहतो. मग तर कोणालाच काही समजत नाही, कोण गावात मला कोण बोलतो तर पाहतो म्हणजे वाघ. आणि तिसरं माप लावलं खाली काय राहतो, मला खाली गाढव आहे. हा परिणाम आज सुरू आहे. हा मदिरेचा परिणाम. कोणाचा परिणाम आहे हा, मदिरेचा. ज्ञानेश्वर माऊलींनी ही मदिरा बरं नाही म्हटली, पण कसे आहे की किमान रात्री घेतलेली मदिरा, तिची जी धुंदी आहे, तिची जी नशा आहे, ती सकाळी राहते. पण वरी धनाची या मदिरा आणि माजून या धनुर्धरा. बऱ्याच लोकांना पैशाची काय झालेली नशा, आणि कृत्याकृत्य विचारात सवती झाली. चांगलं आहे का वाईट याचा विचार करीत नाही, आणि मोकार सारखे राहतात. आणि जन्मभर त्या धनाच्या नशेमध्ये ते बेधुंद होतात. आता ही नशा उतरली, एखाद्या वेळेस तो त्या काय व्यसनमुक्त होईल, पण ही नशा उतरची लवकर नाही.
आणि त्याच्यानंतर ज्ञानोबाराने सांगितलं असंतुष्टीची यामध्ये राहा, मत्त होऊन या धर्म करा. असंतुष्टता तर ही धनाच्या नशेपेक्षा भयंकर नशे अवघड आहे. असंतुष्टता म्हणजे काय, कितीही मिळू द्या, एकदम मेश्चात मला पाहिजे, मला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, अखिल विश्वाची संपत्ती मलाच पाहिजे. हे काय असंतुष्ट. एवढं दिलं तरी असंतुष्टता. हा हे नाही मला असंतुष्ट. 1 एकर 2 एकर 3 एकर 5 एकर मरतो माणूस त्याच्यात लावता 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 काय असंतुष्टता. याला काय म्हणायचं, ही मध्ये राह. आणि ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलं की वरी मोह मध्ये राह. सगळ्यात मोठी दारू जर कोणती असेल मोहाची. मोह गेला या सगळ्या गोष्टी आपोआप काय होतात जातात. म्हणून काम क्रोध मोह याच्यावर चांगलं त्या ठिकाणी महाराज अभ्यास करण्यासाठी सगळे विकार आहे. क्रमांक 5. जेव्हा भय उत्पन्न होते तेव्हा मी त्यात जाणतो. भय नसता त्याच्या अभावालाही जाणतो. सबब हे भय मी नाही, हे भय माझे नाही, हे भय आकाशाचे आहे. मी या भयाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे भय मी नाही व ते माझे नाही असे जाणावे. अहो एखाद्यास अचानक जर साप दिसला ते आपल्याकडे येते, पूर्ण घामानं ओला होते. अबा बाबा माझे हातपाय कसे हलवून राहिले, म्हणजे त्याला भय वाटलं तर त्याला कळालं नाही. माझे म्हणतो, तू काय म्हणतो माझे, म्हणजे भयाला तो जाणतो. आणि व म्हणतो बा आता गेलं हो मनातली गोष्ट, आता त्या अभावाला सुद्धा तो जाणतो. म्हणून जेव्हा भय उत्पन्न होतं त्यास मी जाणतो, भय नसता त्याच्या अभावाशी जाणतो. म्हणून हे भय मी नाही, हे भय माझे नाही, हे भय कोणाचे आहे, आकाशाचं तत्व आहे. हे सगळे कोणाचे आहे, आकाशाचं तत्व आहे. आणि म्हणून मी या भयाचा द्रष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे भय मी नाही व ते माझे नाही असे जाणावे. हे बघा आपण आता हे शिकून राहिलो. काय म्हणून राहिलो, काम क्रोध मोह शोक भय हे आपण, आणि आपण याच्यावर कसे आहोत की वेगळे आहोत, हे शिकून राहिलो. आता हे जे घोडे असतात ना, घोडे जे खरं अस्सल घोडे असतात, ते घोडे त्या घोडेस्वाराला लवकर बसू देत नाही. काय करू देत नाही, बसू देत नाही. शिकलेले सालस पण काही काही घोडे असे बेकार असतात, खराब असतात. बैलही तसेच असतात, काही काही गाई तसेच असतात. आगवाचे विषयी बाधी परी सांजवणी टेकून येते. ती खुरदूड नुसती खुरदोडी पोशी कवन ज्ञानोबा म्हणतात. आगवाचे विषयी बाधी, आपण म्हणतो ना लय बाधी काय, बाधी म्हणजे चांगली बरं का. लोकांना वाटतं बाधी बोललं महाराज, लयच गावरान बोललो. मी एकदा कीर्तनात ना आवस शब्द वापरला. आवस काय, कीर्तन झाल्यावर असं शिकलेला माणूस बाबा म्हणतो जुना शब्द वापरला म्हणजे आवस गावंढळ, असं गावंढळ. अरे मूर्खा म्हणलं, ज्ञानोबाऱ्याने वापरला तो शब्द. आवशीची राती मिळते, काय मिळते बिंबी दोन्ही असं काही म्हटली की अवशेच्या म्हणजे अमावस्याच्या रात्री दोन्ही बिंब कधी एका ठिकाणी येतात का, सूर्य आणि चंद्र नाहीये. म्हणून ज्ञानोबाराने शब्द वापरला काय, अवघात आगवाच विषयी बाधी. बाधी म्हणजे चांगली, गरीब. बाधी शब्द अर्थ खरा काय होतो, चांगला, चांगली. सगळ्या विषयात काय चांगली आहे, परी सांजवणी टेकून येते. संध्याकाळी वासरू सोडलं की त्या ओह्याजवळ काशीजवळ बसू देत नाही. ती खुरदोडी नुसती पोशी कवन असं 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 तुम्ही काय ठेवसाल, काय म्हणता, अरे हिला जाऊ दे. आपला विषय काय चालला, कुठे कुठे निघाला भय. हा विषय हा निघाला, भय मी नाही, भय माझं नाही. याच्यातलं सांगितलं असतं पण आता त्याला काही सांगता येत नाही किंवा आता हे मग आपला विषय हा चालू असते. काही बैल खराब राहते, काही काही घोडे खराब राहते, काही काही गाई खराब राहतात. बरे तुमचं काम मला करायला वाटतं. तर घोडं काय बसू देत नाही. पण एकदा अस्सल घोडेस्वार तो असतो की घोड्यावर बसला की आता मात्र घोड्याचं तो ऐकत नाही, तो म्हणेल तिकडं घोडं चालतं. काय खरा घोडेस्वार जो असतो ना, खऱ्या घोडेस्वाराने एकदा घोड्यावर बसल्यानंतर घोड्याच्या मागे घोडेस्वारानं जाऊ नाही.
कोणाच्या मागे यावं त्यानं? हा बसणारा जो आहे हा जिकडे म्हणेल तिकडे जायला पाहिजे. तसं लवकर निश्चय होत नाही. काय होत नाही? बुद्धीमध्ये या गोष्टीचा लवकर काय होत नाही, निश्चय होत नाही. आता आपण शिकून राहिलो, आता शिकून राहिलो याचा अर्थ काय करायचं? आपल्याला निश्चय करायचा. आणि एकदा निश्चयाने या बुद्धीवर तो बसला, बुद्धी म्हणेल तिकडे नाही जाऊ. आता बुद्धी म्हणेल तिकडे जाऊ नये, निश्चयाने ठरवलं तिकडे बुद्धीने जायचं. घोडेस्वार तो, त्यांना म्हणायल तिकडे काय जायला पाहिजे. गाडी म्हणजे ड्रायव्हर तो म्हणेल तिथे गाडी जायला पाहिजे. जसं निश्चय तो निश्चय म्हणेल तिकडे बुद्धीने जायला पाहिजे. आता आपलं वेगळं होतं, आपली बुद्धी जाते पुढे, मागं निश्चय पळतो. आपला निश्चय जो आहे ना हा कसा आहे, हा बुद्धीच्या अधीन गेलेला निश्चय. असा निश्चय सुद्धा काही कामाचा नाही. हे मी नाही, हे माझं नाही राव, तिथं गेलो माहिती डोक्यातलंच गेलं. तसं नाही. त्या निश्चयानं सांगेल तिकडं बुद्धीनं जायला पाहिजे. निश्चय पक्का पाहिजे ना. नाही आता काय करावं, लय मित्र भेटले आणि भेटल्यामुळे मी हॉटेलमध्ये खाल्लं, काय झालं आता? याचा निश्चय कमकुवत आहे, कारण तो बुद्धीच्या मनाच्या पाठीमागे गेलेला आहे. आपण हे शिकत असताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची, सतत अशी आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जागृत ठेवायचे की आपण याच्यासाठी काय करायचं, निश्चय करायचा. निश्चयाचे बळ तुका म्हणे द्यायची बळ. म्हणून ही बुद्धी, हे मन, हे अंतःकरण त्या निश्चयाला सतत त्या ठिकाणी महाराज मारतं. सतत त्याला काय करते, असं डोलत ठेवतं, डोलायमान ठेवतं. बघा तुम्ही कीर्तन ऐकत नाही लोक, निश्चय करीत नाही. बरं निश्चय करीत नाही, आणि निश्चय झाला नाही तर कृतीत उतरणार नाही तुमचं. हा म्हणून हे आता आपल्याला शिकायला बरं वाटून राहिलं. काय? काम, क्रोध, शोक, मोह, भय मी नाही, माझं नाही. मी त्याच्यावर कसा आहे की वेगळा आहे. भय कोणाचा आहे तर आकाशाचा आहे. परंतु ही गोष्ट तुमच्यावर जेव्हा आघात येईल त्यावेळेस तुमच्या अंतःकरणात भय जरी निर्माण झालं तर तिथे हा निश्चय पाहिजे तुमचा. कदाचित अंतःकरणाचा धर्म असल्यामुळे भय वाटेल, पण तिथेही तुम्हाला असं वाटायला पाहिजे का हे भय मी नाही, हे भय माझं नाही, मी याच्यावर कसा आहे वेगळा आहे. घटत द्रष्टा घटात. वायूच्या 5 तत्वाविषयी. एक, प्रसारण. जेव्हा शरीर पसरते तेव्हा मी जाणतो. शरीर पसरत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब हे प्रसारण मी नाही, हे प्रसारण माझे नाही, हे प्रसारण वायूचे आहे. मी या प्रसारणाचा द्रष्टा, घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. त्याप्रमाणे मी प्रसारण नाही व ते माझे नाही हे जाणार आहे. आता आपलं पहिलं एक आकाशाचं जे त्या ठिकाणी पंचमहाभूतापैकी भूत होतं त्याची सर्व तत्व काय झाली की संपली. आता जे विश्लेषण सुरू आहे ते कोणाचं आहे की वायूचे. आणि वायूचं पहिलं तत्व कोणतं आहे? प्रसारण. प्रसारण म्हणजे काय? पसरणे. ही गोष्ट काही अवघड आहे का हो? काही अवघड नाही. हे कसं करायला पाहिजे? असं 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 आपले हात पसरली, आपण नाही म्हणतो काय पसरला. हा पसरला म्हणजे काय? असं तुझे जर असं एकदम असं बारीक होऊन जर झोपलं त्याला पसरला म्हणून सांगत होतो नाही. त्याचे हातपाय अस्ताव्यस्त असणे याचं नाव काय की पसरणे. आणि म्हणून या गोष्टी काय आता सांगायची गरज नाही. हे बघा, सौजन्य तेथे सोयरीक असते. सौजन्य तिथे काय असते? सोयरीक. सोयरीक कुठे होते? ते सौजन्य असायला पाहिजे. मग सौजन्य ते एका बाजूच पाहिजे की दोन्ही बाजूच पाहिजे? दोन्ही बाजू. मग आता आम्ही आणि आमची तुमची सोयरीक कधी होणार आहे? तुम्ही थोडी उंची वाढवायची. तुमची काय करायची? तुम्ही तुमची श्रवण करण्याची काय वाढवायची? उंची वाढवायची. आणि आम्ही तर आमचं सुरूच आहे खाली येण्याचं. पण आता तुमची उंची तुम्ही तिथेच तसे ठेवू, आम्ही खाली खाली यायचं असं जमणार नाही. तर प्रसारण शब्दाचा अर्थ पटकन तुमच्या लक्षात यायला पाहिजे काय की पसरणे. म्हणून जेव्हा शरीर पसरते तेव्हा मी जाणतो, आणि शरीर पसरत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. ही गोष्ट काही अवघड नाही. हे प्रसारण मी नाही. माझे हातपाय पसरले म्हणतो, मी पसरलो म्हणतो का तो? नाही. आणि ते माझंही नाही, ते कोणाचं आहे? वायूचं आहे. वायू आहे म्हणून हे सगळं पसरणं सुरू आहे. मला वायू जर नसेल, खरं देवाने पंचमहाभूतातील एका महाभूताला सांगितलं बाबा तुम्ही
सक्तीच्या रजेवर जा. काळे सरकारनं विचारलं होतं का कसं होईल मग आपलं? आता सांगितलं वायूला काय सक्तीच्या रजेवर जा तुम्ही. हा या वाऱ्याने फार मोठं वादळ आणलं, चक्रीवादळ आणलं, अमुक वादळ आणलं, ढमुक वादळ आणलं, बरीच लोक मेली. जेव्हा सांगितलं बा तुम्ही असं करा की वायू कायमचाच 3 दिवस सक्तीच्या रजेवर, सगळं जगच रजेवर, कायमचं रजेवर. म्हणून हे कशामुळे आहे? वायूच आहे. पसरणे, आकुंचन पावणे हे कोणाचं आहे की वायूच आहे. म्हणून वायू तुम्ही आहे का? नाही. हा वायू तुम्ही आहे का? आणि तुम्हाला जास्त जर उघडं पाहायचं असेल ना वायू तुम्ही नाही, तर वायूचाच एक भाग आहे प्राण. वायूचाच एक अंग काय आहे की प्राण आहे. मग आता हा वायू तुम्हाला तरी असं वाटतं की मी हे प्राण आहे म्हणून? नाही. इकडे लोक असे खाली आत जातच नाही, अंतराळात गेले पण आत अंतर्मुख होईना ते. गाढ झोपेमध्ये वायू नसतो का? असतो वायू. मग वायू तुम्ही आहेत का? तुम्ही त्याचे वेगळे आहात. म्हणून वायू मी नाही, आणि ते त्या वायूचं जे पसरणं आहे ते मी नाही. ते पसरण्याचा जो अभाव आहे तोही मी नाही. नाही ते माझंही नाही. महाराज तिथे काय सांगायला की हे प्रसारण मी नाही, हे प्रसारण माझे नाही, हे प्रसारण वायूचे आहे. मी या प्रसारणाचा घटद्रष्टा या न्यायाने घटवून कसा आहे की वेगळा आहे असे जाणावे आणि तसा निश्चय करावे. पलायन, जेव्हा शरीर धावते तेव्हा मी जाणतो, ते धावत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब हे पलायन मी नाही, हे पलायन माझे नाही, हे पलायन वायूचे आहे. मी पलायनाचा दृष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी पलायन नाही व ते माझे नाही असे जाणावे. हे पळणं कोणामुळे घडतंय? सदानंद बाबा हा वायूमुळं. हे पलायन कोणाचं आहे? आता तू पळू राहिला का? नाही. आता बसलेला आहे, पलायन नाही. मग मी पळत नाही हे कळतं का नाही तुला? म्हणतो तसं मी पळत नाही, पण वास्तविक पाहता मग जर तूच पळाला असता तर तुला कळालं नसतं. म्हणून पलायनाच्या भावास आणि पलायनाच्या अभावास तुम्ही जाणणारे आहात. मग कोणाचं आहे पलायन? वलन, शरीर वळते तेव्हा मी जाणतो, शरीर वळत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब हे वलन मी नाही, हे वलन माझे नाही, हे वलन वायूचे आहे. मी या वलनाचा दृष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे वलन मी नाही व ते माझे नाही हे जाणावे. बस वलन मी नाही. जेव्हा वलन घेतो तेव्हा त्याच्या भावात जाणतो, वलन घेत नाही त्याच्या अभावास मी जाणतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे वलन मी नाही, हे वलन माझं नाही. हे वलन कोणाचं आहे की वायूचं आहे. मी घटद्रष्टा घटात भिन्न हा या न्यायाने त्याच्यातून कसा आहे वेगळा. चला क्रमांक 4 चलन. शरीर जेव्हा चळवळते तेव्हा मी त्यात जाणतो, शरीर चळवळत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब हे चलन मी नाही, हे चलन माझे नाही, हे चलन वायूचे आहे. मी या चलनाचा दृष्टा घटद्रष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे चलन मी नाही व ते माझे नाही हे जाणावे. हे बघा, चलन म्हणजे चालणे किंवा चळवळणे. आपलं शरीर चळवळतं तर आपण जाणतो किंवा शरीरात चळवळ मला कळते. जेव्हा शरीर चळवळत नाही त्याच्या अभावालाही तुम्ही सुद्धा काय आहे की जाणता. आणि म्हणून चलन तुम्ही नाही, चलन तुमचंही नाही. ते कोणाचं आहे तर वायूचं आहे. आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी घटद्रष्टा घटात न्यायाने घटात भिन्न आहे या न्यायाने त्या चलनावर कसा आहे की वेगळा आहे. ज्ञानेश्वर माऊलीने याच्याविषयी या सिद्धांताविषयी खूप चिंतन केलेले की महाराज हे वारा आता ऋतू देखावा. आता काय झालं की झाड आता हलायला लागलं, मग आपण वारा आहे असं समजायचं. आणि झाड हलत नाही तेव्हा वारा नाही असं समजायचं का? तसं वायू नाही असं समजायचं का? नाही. आता झाडं हलायली म्हणून वारा आहे, आणि जेव्हा झाडं हलत नाही तेव्हा वारा नाही असा निश्चय करायचा का? तर नाही, तेव्हाही वारा हे आहे. तद्वत जेव्हा चलन असतं तेव्हाही मी आहे, आणि जेव्हा चलन नाही तेव्हाही सुद्धा मी आहे. मग मी कसा आहे? या चलनाहून घटद्रष्टा घटात भिन्न या न्यायाने कसा आहे की वेगळा आहे. क्रमांक 5 आकुंचन. शरीर जेव्हा संकोच पावते तेव्हा मी त्यात जाणतो, शरीर संकोच पावत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. हे आकुंचन मी नाही, हे आकुंचन माझे नाही, हे आकुंचन वायूचे आहे. मी या आकुंचनाचा दृष्टा घटद्रष्टा याने वेगळा आहे. याप्रमाणे आकुंचन मी नाही व ते माझे नाही असे जाणावे. बस आकुंचन म्हणजे आखडणे, संकोच.
मग जेव्हा संकोच पावते तेव्हा मी त्यात जाणतो, आणि जेव्हा संकोच पावत नाही तेव्हा त्याच्या अभावाला मी जाणतो. आणि म्हणून मी घटात द्रष्टा घटात भिन्ना या न्याय त्याच्याहून कसा आहे की वेगळा आहे. तेजाच्या 5 तत्वाविषयी निद्रा येते. हे बघा, हे सगळे इंद्रियाचे धर्म आहेत आपण किंवा आता हे शोक मोह वाटतं की आपण याच्यावर वेगळे आहोत, क्रोधन वाटतं, पण याच्यावर नाही लवकर वाटत तुम्हाला. याच्यात काय वाटतं, मी आकडलो, मी जखडलो, मी पसरलो असंच वाटतं. मी चालतो असं वाटतं, मी पळतो असं वाटतं ना. हे जसं शोक मोह याच्यावरून तुम्ही वेगळे आहात ते तुम्हाला पटकन कळालं, पण हे कुठं कळून राहिलं. तुम्हाला वाटतंय पलायन म्हणजे काय, मीच पळून राहिलो बा, मी त्याच्यावर कसं काय वेगळं आहे. अरे बाबा, पण तुम्ही त्याला जाणायला की नाही, पळण्याला जाऊन राहिले, पळत नाही याला जाऊन राहिले, याच्यावर तुम्ही कसे आहात वेगळे. तेजाच्या 5 तत्वाविषयी. आता तेज हे पंचमहाभूतापैकी तिसरं तत्व किंवा तिसरं भूत. निद्रा जेव्हा येते तेव्हा तीच मी जाणतो, निद्रा नसते तेव्हा तिच्या अभावालाही मी जाणतो. सबब हे निद्रा मी नाही, ही निद्रा माझी नाही, ही निद्रा तेजाची आहे. मी या निद्रेचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे निद्रा मी नाही व ती माझी नाही हे जाणावे. हे आता हे 2 पानं वस्तर तुमचं जास्त काम माझ्यापेक्षा. वाचन वाचन. निद्रा जेव्हा येते, आता इथे सुद्धा तसंच वाटतं बरं का आपल्याला. कसं वाटतं की मला झोप येते असं वाटतं. काय म्हणतो मनुष्य, मला काय मी झोपलो असं म्हणतो, माझी झोप नाही म्हणत. आता कधी कधी म्हणतो माझी झोप झाली, काय म्हणतो, माझी एकदम चांगली झोप झाली. मग झोप माझी म्हटला काय समजायचं, झोप येऊन हा कसा आहे की माझी झोप, पण मला झोप आली म्हणतो कधी कधी. काय करावं आता, कधी म्हणतो मला झोप आली म्हणजे झोपच मी समजायला, आणि माझी झोप झाली, माझी झोप झाली नाही असं म्हणतो की नाही आपण. एवढा तिकडे बँजो वाजत होता तर माझी झोप झाली नाही, भजन चालू होतं तर माझी झोप झाली नाही. तो म्हणतो आज बरं झालं बाई, एखादच नव्हती, भजन नव्हतं, आपली निवांत झोप झाली. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही त्या झोपेहून कसे आहात, वेगळे आहात. का बरं, झोपेच्या भावास आणि झोपेच्या अभावास तुम्ही जाणता. जसं घटावून तुम्ही वेगळे तसे झोपेहून तुम्ही. मग झोप आहे कोणाची, तेजाची आहे. क्रमांक 2. तृष्या जेव्हा लागते तेव्हा तीच मी जाणतो, तृष्या नसते तेव्हा तिच्या अभावालाही मी जाणतो. सबब ही तृष्या मी नाही, ही तृष्या माझी नाही, ही तृष्या तेजाची आहे. मी या तृषेचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे तृष्या मी नाही व ती माझी नाही हे जाणावे. बस हे कसं आहे की हे नेमकं हे तत्वे मी नाही, ही माझी नाही, तर ती कुणाची आहे हे सांगितलं गेलं पाहिजे. तृषा म्हणजे तहान, ठीक नाही, माझी तहान भागली किंवा मला तहान लागली, तुम्ही तिला जाणता. आता मला तहान नाही, तिलाही तुम्ही जाणता, आणि म्हणून तहान तुम्ही नाही, तहान तुमची नाही, तुम्ही तिच्यावर वेगळे आहात. कसे वेगळे आहात, घटद्रष्टा घटात भिन्ना. मग ती कोणाची आहे, ती कोणाची आहे, तेजाची आहे. ते औरंगाबादवर ते आदर्श गाव ते पाठवतात भास्कर पेरी पाटील. त्याचं भाषण आहे का, त्याची भाषण ऐकली पाहिजे. चांगलं काम केलेलं त्या माणसाने, विचार फार मोठं काम केलं त्याने. ते म्हणे मी एका ठिकाणी गेलो होतो, ते गाव होतं म्हणजे चांगलं, पण तिथं कुठं कार्यालय असलं की इथे थुंकू नका, इथे लग्न करू नका, इथे शौचाला बसू नका, इथे थुंकू नका, इथे थुंकू नका. अहो त्याचं म्हणणं आहे येथे थुंकू नका असं नका सांगू तुम्ही. मी गावात गेलो म्हणे 45 बेसिंग बसली म्हणे, येथे थुंका. काय करा, थुंकू नका. मग थुकायचं कुठं ते सांगा तुम्ही. मग तुम्ही जसं तृष्या तुम्ही नाही, तृष्या तुमची नाही, मग कोणाची हे सांगा ना. ती तेजाची. कोणाची आहे, शोक कोणाचा आहे, आकाशाचा. चलन वलन धावून प्रसारण कोणाचं आहे, वायूचं. शुद्धा तृषा कोणाची आहे, तेजाची आहे, माझी नाही. पंचमहाभूताची जी सगळी तत्वे आहे. क्रमांक 3. क्षुधा जेव्हा लागते तीच मी जाणतो, क्षुधा नसते तेव्हा तिच्या अभावालाही मी जाणतो. सबब ही क्षुधा मी नाही, ही क्षुधा माझी नाही, ही क्षुधा तेजाची आहे. मी या क्षुधेचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे क्षुधा मी नाही व ती माझी नाही असे जाणावे. क्षुधा म्हणजे भूक. येणे मला पुरणपोळी खायला चालतात, हा नको म्हणजे ते काय म्हणतात, नको म्हणजे काय झालं आता, पोटात काय नाही, भूक नाहीये, क्षुधा नाहीये. आणि एखाद्या वेळेस म्हणतो काही कवय पण आपल्याला खायला द्या,
म्हणजे याचा अर्थ क्षुधाच्या भावास आणि क्षुधेच्या अभावास तुम्ही काय करता, जाणता. तुम्ही त्याच्यावर कसे आहात ही गोष्ट त्यांनी आता वास्तविक पाहता किती मेहनत घेतली वर लिहायची, किती मेहनत घेतली त्यांनी. प्रत्येक तत्वाला पूर्ण ते ठिकाणी ते लिहिलं. का तर तुम्ही असं यातील कोणतंच तत्व मी आहे आणि माझं आहे असं समजायचं कारण नाही. ते त्या महाभूतातील एका भूताचं ते तत्व आहे. क्रमांक 4, कांती. कांती जेव्हा असते तेव्हा तीच मी जाणतो, कांती नसते तेव्हा तिच्या अभावालाही जाणतो. बस आता ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. कांती म्हणजे गोरेपण. हा, कांती म्हणजे काय की गोरेपण. आणि ते गोरं पडलो राव म्हणतो मी, काय म्हणतो तू, गोरा पडलो. आणि आळंदी ते पंढरपूर मनुष्य वारीमध्ये पायी गेला आणि आळंदीमध्ये किंवा आळंद धरून वाट लावणारीच माणसं तिथं पंढरपुरात येते. कुठे येते, वारीला. अरुण भाऊ ते झाल्यानंतर जेव्हा ते माणसं आमच्याकडे पाहतात त्यांना वाटतं हेच एक दुसरे रूप आहे. ते कळत नाही. इतके कलर पार चेंज होऊन जाते. ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगतो वारकरी चौतो. मग आता मी गोरा दिसतो हेही तुम्हाला कळतं, कांती वाढली आणि आता कांती थोडी खराब झाली काम केल्यामुळे, काळी झाली, यालाही तुम्ही काय करता की जाणता. मग तुम्ही त्याच्यावरून कसे आहात. सबब ही कांती मी नाही, ही कांती माझी नाही, ही कांती तेजाची आहे. मी या कांतीचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे कांती मी नाही व ती माझी नाही हे जाणावे. चला. क्रमांक 5, आळस जेव्हा येतो तेव्हा त्यास मी जाणतो, आळस नसतो तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. सबब हा आळस मी नाही, हा आळस माझा नाही, हा आळस तेजाचा आहे. मी आळसाचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे आळस मी नाही व तो माझा नाही असे जाणावे. हे बघा, आळस, आलस्य, आळस आला की त्याच्या भावास तुम्ही जाणता आणि आळस नाही त्याला तुम्ही काय होता की जाणता. खरं याला म्हणताय म्हणायचं आळसामध्ये सावधगिरी. कशामध्ये, आलस्यामध्ये सुद्धा काय असायला पाहिजे. अहो काही काही माणसाला आळस आलेलाच कळत नाही, इतकी आळशी माणसं. आपल्याला आळस आला हे तर कळायला पाहिजे ना, हेही कळत नाही काही लोकांना. आणि आळस गेला हेही कळत नाही. म्हणून आळस हे जे तत्व आहे हे कुणाचं आहे, तेजाचं आहे. आळस आला हे कळतं. आता म्हणतो सांगा तुम्ही किती सांगा मी ऐकू शकतो. आता आळस गेला, त्याच्या भावास अभावास तुम्ही जाणतो. मग आळस मी नाही, आळस माझा नाही. कुणाचा आहे तो आळस, तेजाचा आहे. आणि मी त्याला जाणणारा त्याच्यावर घटद्रष्टा घटात भिन्न या न्यायाने वेगळा आहे. जलाच्या 5 तत्वाविषयी. 1, लाळ गळते तेव्हा तीच मी जाणतो, लाळ गळत नसते तेव्हा तिच्या अभावालाही मी जाणतो. सबब ही लाळ मी नाही, ही लाळ माझी नाही, ही लाळ जलाची आहे. या लाळीचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने मी याहून वेगळा आहे. याप्रमाणे लाळ मी नाही व ती माझी नाही हे जाणावे. कळतं का तुम्हाला हे काय चाललं आता. हे काही सांगायची गरज आहे का नाही. लाळ तुम्ही नाही, लाळ तुमची नाही. आणि लाळ जर तुमचीच असते तुम्ही चाटीत का नाही बरं. पडली बाबा लाळ, माझी लाळ पडली, माझी लाळ पडली करून काही आपण पागल लोक आहे. आपण काय खरं नाही आपला. होय, अनुकूल विषयाला माझं समजतो आपण. फक्त काय समजतो, अनुकूल विषयाला. खरं सांगा, मुलाविषयी किती मोह आहे तुम्हाला. मुलाविषयी तुमच्या अंतकरणात किती मोह. अरे बाबा भयंकर लाटा मारल्या तर त्याचा तुम्हाला मोह सुटत नाही. मुलगा हा खरं जर पाहिलं तसं पत्नीच्या उदरातून बाहेर आलेलं आहे का तुमच्या उदरातून आलेलं. तुमच्या उदरातून बाहेर जे येते किंवा शरीरातून बाहेर जे येते ते जवळ तुमच्या का पत्नीच्या उदरातून जे येते ते जवळ येते. मग शेंबूड तुमच्या नाकातलाच असतो, त्याला जीव का नाही लागत तुम्ही. किती किती मूर्खासारख्याच गोष्टी नाही का त्या. निर्जीवचा विषय जाऊ द्या. आता मग जंत पोटातून पडतो, तुमच्या पोटातून पडतो. जंत कुठून पडतो. मला वाटतं सरासरी कोणाला तरी ते पडलेलाच असतो. नाही म्हणत कृमी पडतात का नाही, पडतात. मग ते आपल्याच असतात का नाही. का जीव लावित नाही बरं आपण त्याला. याचा अर्थ हा सगळा भ्रम आहे. हे सर्व काय आहे की कल्पना आहे. आणि फक्त जगानं ज्या गोष्टीला त्या ठिकाणी अनुकूल मानलेले त्या गोष्टी तुम्ही अनुकूल मानून राहिले. काय विषय काय, जी गोष्ट अनुकूल आहे त्या गोष्टी तुम्ही काय म्हणून राहिले, अनुकूल मानून राहिले.
तुम्हाला हीच गोष्ट परमार्थामध्ये ध्यानात ठेवायची की तुमच्या मुलानं तुमच्याविषयी कितीही त्या ठिकाणी प्रतिकूल कृती केली तरी तुमचा जीव लावतो, आणि दुसऱ्या समाजाच्या किंवा जातीच्या किंवा दुसऱ्याच्या मुलानं तुम्हाला कितीही जीव लावला तरी तुमच्या मुला एवढं त्याच्यात प्रेम लागत नाही. म्हणजे का हा काय प्रकार आहे? सगळा मोहाचा आणि तादात्म्याचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे ना? म्हणून विषय हा चालला की हे लाळ तुम्ही नाही, तुमची नाही, तुम्ही तिच्यावर वेगळे आहे. ती कोणाची आहे? पाण्याची आहे. श्वेत म्हणजे घाम येतो तेव्हा त्यास मी जाणतो, श्वेत येत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही मी जाणतो. सबब हा स्वेद मी नाही, हा स्वेद माझा नाही, हा स्वेद जलाचा आहे. या स्वेदाचा दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे स्वेद मी नाही व तो माझा नाही असे जाणतो. बस स्वेद म्हणजे घाम. क्रमांक 3, मूत्र येते तेव्हा मी जाणतो, मूत्र येत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब मूत्र मी नाही, मूत्र माझे नाही, मूत्र जलाचे आहे. या मूत्राचा मी दृष्टा घटदृष्टा याने याहून वेगळा आहे. याप्रमाणे मी मूत्र नाही व ते माझे नाही असे जाणावे. लघवीचं लघुशंकेचं तेच आहे की ते मी नाही, माझं नाही, ते आहे कोणाचं? जलाचं आहे. मी कसा आहे त्याच्यावर कोणीतरी समजतं की मी लघवी आहे म्हणून? नाही. क्रमांक 4, शुक्र म्हणजे वीर्य हे शरीराच्या ठिकाणी वाढते तेव्हा मी जाणतो, शुक्र वाढत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब शुक्र मी नाही, शुक्र माझे नाही, शुक्र जलाचे आहे. या शुक्राचा मी दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे शुक्र मी नाही व ते माझे नाही असे जाणावे. चला पुढे. क्रमांक 5, शोणित म्हणजे रुधिर हे शरीराच्या ठिकाणी वाढते तेव्हा त्यास मी जाणतो, शोणित वाढत नाही तेव्हा त्याच्या अभावालाही जाणतो. सबब शोणित मी नाही, शोणित माझे नाही, शोणित जलाचे आहे. या शोणिताचा मी दृष्टा घटदृष्टा या न्यायाने याहून वेगळा आहे. याप्रमाणे शोणित मी नाही व ते माझे नाही असे जाणावे. शोणित म्हणजे रुधिर. रुधिर म्हणजे काय? रक्त. काय खाऊन राहिले म्हणजे गोळ्या कशाचं? म्हणजे रक्त कमी झालं. मी कमी झालो म्हणतो का? नाही. अहो आता गोळ्या बंद केल्या का? रक्त वाढलं, मी वाढलो असं म्हणतो का? नाही. याचाच अर्थ असा की तुम्ही रुधिराहून वेगळे आहात. तुम्ही त्याच्या भावाभास जाणता, तुम्ही शुक्राच्या भावाभास जाणता, तुम्ही स्वेदाच्या भावाभास जाणता. पण हे कोणाचे आहे? हे 5. तर हे त्या जलाची तत्व आहेत, माझी नाही. मी त्याच्याहून कसा आहे की वेगळा आहे. पहिल्या दिवशी आपण कुंडली वरदा